महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी काल बारामतीमध्ये एका सभेमध्ये एक चमत्कारिक विधान केलं आणि ती सभाही होती ती एका साखर कारखान्याची आम सभा होती जिथे सगळे समोरही शेतकरीच बसले होते। अजित पवार असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर कर्ज घेतलं असेल तर त्यांनी कर्जाची परतफेड करण्याची सवय लावावी, फुकटचं किती वेळा घेणार, असं एक आश्चर्यजनक विधान त्यांनी केलं। खरं तर अजितदादांना महाराष्ट्रातली आजची परिस्थिती ही काही माहित नाही, याच्यातली गोष्ट नाही। ज्या पद्धतीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये यावर्षी झालेला आहे, त्यांनी अवकाळी पाऊस असेल, आत्ताचा मोसमी पाऊस असेल, तो इतका प्रचंड झालाय की फक्त शेताचंच नुकसान नाही तर जमिनीचं नुकसान झालंय, गुराढोरांचं नुकसान झालंय, घराचं नुकसान झालंय। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जेव्हा हवालदिल आहे, आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न उभे आहेत, अशा परिस्थितीमध्ये असं बेजबाबदार विधान खरं तर त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं, पण त्यांनी ते केलेलं आहे आणि त्या विधानाचा आपण निषेध करतोय। या निमित्ताने या सगळ्याच राजकारण्यांना एक प्रश्न विचारावा वाटतो की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा या सगळ्या शेतकऱ्यांच्या उंबरे जिजवून तुम्ही मतदान आम्हाला करा हे सांगत असता, तुमच्या पिकाला आम्ही हमी भाव देऊ असं सांगत असता, कर्जमाफी करू असं सांगत असता, आणि जेव्हा खरंच आज महाराष्ट्राचा बळीराजा एका मोठ्या संकटाला सामोरं जातोय तेव्हा अशी असंवेदनशील विधानं करून तुम्ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय असं मला वाटतं। अजितदादा असो, मुख्यमंत्री असो, दुसरे उपमुख्यमंत्री असो, त्यांनी जी सगळी मदत या शेतकऱ्यांना जाहीर केली, आता काही दिवसापूर्वीच एक तुटपुंज पॅकेज त्यांनी नुकसान भरपाईसाठी जाहीर केलं, ते खरं तर त्या जो काही नुकसान झालंय ते इतकं प्रचंड आहे की त्या मानाने अतिशय कमी होतं, पण ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत आज पोहोचलंय की नाही ह्याचा तरी आढावा त्यांनी घ्यावा। कितीतरी ठिकाणी आजही शेतकरी कार्यालयांबाहेर रांगा लावून उभे आहेत की आमचं जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती तरी किमान आमच्या पदरात पडू दे, आणि त्यासाठी आजही कितीतरी ठिकाणी शेतकरी अतिशय विदारक अशा परिस्थितीमध्ये जगत आहेत। आणि त्याच वेळेस असं एखादं विधान करून अधिक त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या निमित्ताने ते करत आहेत। मोठे मोठे उद्योगपती असोत, तुमचे कारखाने असोत, त्यांना तुम्ही जी मदत पुरवता ते कोट्यावधी रुपयांमध्ये असते। भाजप सरकारने कितीतरी उद्योगपतींचं कर्ज हे असं माफ केलेलं आहे, पण शेतकऱ्याची कर्जमाफी आली की त्यांना ज्ञान देण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करता, हे कितपत योग्य आहे? आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की जे काही पिकलंय ते पाण्याखाली गेलंय आणि जे काही उरलंय ते जेव्हा शेतकरी माल विकायला जातोय बाजारामध्ये तर त्या मालाला भाव मिळत नाही। जो हमी भाव तुमचं सरकार देऊ म्हणते तो हमी भाव सुद्धा, मग ते सोयाबीन असो, तो कापूस असो, अशा कुठल्याही गोष्टींना ते मिळत नाही। ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि त्यावर असे विधान करून तुम्ही अजून संभ्रमाची परिस्थिती त्या शेतकऱ्यांसाठी उपस्थित करत आहात। तुमच्याच राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारी अजितदादा तुम्ही लक्षात घ्या। जानेवारी 25 पासून म्हणजे 8 महिन्या, जानेवारीच्या ह्या पूर्ण वर्षा 2025च्या ह्या पूर्ण 8 महिन्यांमध्ये 9 महिन्यांमध्ये जवळजवळ 1183 इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। हे सरकारी आकडेवारी आहे, त्याच्या पलीकडची आकडेवारी तर कितीतरी असू शकते, पण तुमच्या सरकारने जाहीर केलेली आकडेवारी आहे। एका बाजूला हे आसमानी संकट, दुसऱ्या बाजूला तुमच्या सरकारची ही उदासीनता, हे शेतकऱ्यांनी कसं सहन करायचं ह्याचं उत्तर खरं तर अजितदादा तुम्ही दिलं पाहिजे। आणि तुमच्या ह्या असंवेदनशील विधानाचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तीव्र निषेध करत आहोत। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।